जर ट्रान्सप्लांट किंवा पीआरपी करायची म्हटलं तरी सुद्धा 1 लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे आणि ह्याचा मेंटेनन्स खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही मिनॉक्सिडिल वापरलं तर त्याचे वेगळेच साईड इफेक्ट्स आपल्याला शरीरावर पूर्ण दिसायला लागतात. मी एक डॉक्टर म्हणून तुम्हाला एज्युकेट करण्याचं माझं काम होतं. आता तुम्हीच ठरवू शकता की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट जो की 1 लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि विथ साईड इफेक्ट येतो, म्हणजे पैसे तर जाणारच आहेत पण शरीराला बी खूप प्रॉब्लेम्स होणार आहेत. हा फोटो बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. यापैकी एक मेल पॅटर्न हेअर लॉसचा फोटो आहे आणि दुसरा फिमेल पॅटर्न हेअर लॉसचा फोटो आहे. जर यापैकी तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी स्टेज चालू असेल, 3 स्टेजच्या आधी आपण लवकर ट्रीटमेंट जर केली तर आपण पुढचे जे डायरेक्ट टक्कल येणं किंवा बाल्डनेस वगैरे म्हणतो किंवा महिलांमध्ये केस खूप जास्त विरळ होतात, हा प्रकार आपण थांबवू शकतो. 4 किंवा 5 स्टेजच्या पुढे गेलात तर मग आपली जी नैसर्गिक ट्रीटमेंट वगैरे आहे का, ह्याचा रिझल्ट खूप हळूहळू मिळायला लागतो. आपला कॉन्फिडन्स ऑलरेडी लॉस झालेला असतो, त्याच्यामुळे मानसिक आपल्याला जास्त त्रास व्हायला लागतो, त्याच्यामुळे रिझल्ट कमी दिसायला लागतात आपल्याला. त्यामुळे लोक काय करतात, एकतर हेअर ट्रान्सप्लांट आणि पीआरपी कडे वळतात. जर ट्रान्सप्लांट किंवा पीआरपी करायची म्हटलं तरी सुद्धा 1 लाखापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे आणि ह्याचा मेंटेनन्स खूप जास्त आहे. आणि जर तुम्ही मिनॉक्सिडिल वापरलं तर त्याचे वेगळेच साईड इफेक्ट्स आपल्याला शरीरावर पूर्ण दिसायला लागतात. तर माझं असं म्हणणं आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर ही स्टेज पार करायच्या आधीच तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. जर तुम्ही होमवेदामध्ये तुमची अपॉइंटमेंट जर बुक केली तर तुम्हाला मंथली फक्त 1300 रुपये खर्च येतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला 5 ते 7 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते. ह्या ट्रीटमेंटचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आपण कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन्स आपल्या ट्रीटमेंटमध्ये देत नाहीत. तर आपली ट्रीटमेंट कशा प्रकारची असते, तर सगळ्यात पहिल्यांदी तुम्ही तुमचं ऑनलाईन किंवा ऑफलाईन कन्सल्टेशन बुक करू शकता. तुमचं 30 मिनिटाचं, 40 मिनिटाचं, 50 मिनिटाचं कन्सल्टेशन होतं. मी पूर्णपणे तुमची हिस्ट्री, केस घेते, तो प्रॉब्लेम तुम्हाला कसा चालू झाला, त्याच्यावर काय आपण उपाय वगैरे करू शकतो, तुम्हाला मी पूर्णपणे एज्युकेट करते त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर तुमच्या सिम्पटम सिमिलॅरिटीनुसार, म्हणजे तुमचे सिम्पटम्स जसे मॅच होतील तशा प्रकारची होमिओपॅथीची मेडिसिन तुम्हाला दिली जाते आणि तुमच्या बॉडीनुसार तुम्हाला एक होमवेदाचा डाएट प्लॅन मी बनवून देते. त्यानंतर होमवेदाचे प्रोडक्ट्स जे की केमिकल फ्री आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये, होमवेदाचं हेअर ऑइल, शॅम्पू असे प्रोडक्ट्स मी तुम्हाला रेकमेंड करते. काही लोकांचा प्रश्न असतो की आम्ही क्लिनिकला येणं गरजेचंच आहे का, तर नाही. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा माजलगाव मधले असाल तुम्ही, तर तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन व्हिजिट करू शकता. पण तुम्ही जर पुण्याच्या बाहेर असाल, महाराष्ट्रातून कुठूनही असाल, तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन ट्रीटमेंट, तुमची ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करू शकता. तुम्ही ऑफलाईन आलात तरी ही सेम प्रोसिजर आहे आणि ऑनलाईन कन्सल्टेशनची पण सेम प्रोसिजर आहे. तुम्ही होमवेदामध्ये तुमची अपॉइंटमेंट बुक केली तर तुम्हाला हे काहीच प्रॉब्लेम्स होणार नाहीत, कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही.